भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री पद्मविभूषण माननीय सुषमा स्वराजजी भारतीय राजकारणातील वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाचा अद्वितीय संगम, एक आक्रमक पण संयमी व्यक्तिमत्व. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या सुषमा स्वराजजी यांनी 1970च्या दशकात विद्यार्थी दशेत असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळींमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवला आणि आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. याच प्रवासात लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनातील सहभागाने सुषमा स्वराज यांचे प्रभावी नेतृत्व स्पष्ट झाले. परिणामी 1977 मध्ये वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी हरियाणाच्या अंबाला मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून आल्या आणि हरियाणाच्या राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. पुढे 1980च्या दशकात सुषमा स्वराज यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 1996 मध्ये केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री असताना लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी त्यांनी लोकसभा व राज्यसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 1998 मध्ये भारतीय चित्रपट निर्मितीला उद्योगाचा अधिकृत दर्जा देण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे चित्रपट सृष्टीच्या विकासाला नवसंजीवनी मिळाली. यासोबतच 1998 मध्ये दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी शपथ घेतली. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुषमा स्वराज यांनी पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये लक्षणीय वाढ केली. तसेच ट्विटरच्या माध्यमातून परदेशात अडकलेल्या भारतीयांशी संपर्क साधून त्यांना स्वदेशी परत आणण्याचं महत्त्वपूर्ण कार्य देखील त्यांनी केलं. थोडक्यात आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत कुशल प्रशासनाचे दाखले देत त्यांनी अत्यंत पारदर्शी व प्रामाणिकपणे सर्व जबाबदाऱ्या निभावल्या. सुषमा स्वराज या एक उत्कृष्ट संसदपटू होत्या. त्यांची सभागृहातील भाषणे आजही भारतीय राजकारणात मार्गदर्शक आणि प्रेरणादायी मानली जातात. अशा या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री, आमचे प्रेरणास्थान पद्मविभूषण सुषमा स्वराजजी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.